नमस्कार, मी तृप्ती पालकर. आपण पाहता एनडीटीव्ही मराठी बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी पाहूयात. उपमुख्यमंत्री अजित पवारांची दिल्लीमध्ये खासदार सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी बैठक सुरू आहे. त्यांची आज रात्री अमित शहांसोबत बैठक होणार असल्याची माहिती मिळते आणि याच पार्श्वभूमीवरती सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी आता बैठक सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीमध्ये आहेत. नीती आयोगाच्या बैठकीसाठी सुद्धा ते उपस्थित झालेले होते. सोबतच सुनील तटकरे यांच्या सोबत निवासस्थानी बैठक सुरू आहे. माझे सहकारी रामराजे शिंदे सध्या आपल्या सोबत आहेत. रामराजे, अमित शहा आणि अजित पवारांची आधी सुद्धा भेट झालेली आहे, अगदी मध्यरात्री सुद्धा. मात्र आजच्या या भेटीचं नेमकं कारण काय आहे? बिलकुल, खरं तर तिन्ही मोठे आणि हेवीवेट नेते जे आहेत ते दिल्लीमध्ये आज आहेत. एकनाथ शिंदे आहेत, देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री ते सुद्धा आहेत आणि अजित पवार हे सुद्धा आहेत. अजित पवार आत्ताच थोड्या वेळापूर्वी आले आणि सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी ते आतमध्ये गेले होते. साधारणतः 15 मिनिट चर्चा झालेली आहे आणि 15 मिनिटाच्या चर्चेनंतर आत्ताच नुकतेच अजित पवार हे बाहेर पडलेले आहेत. सुनील तटकरे यांच्यासोबत बाहेर पडलेले आहेत. ते आता कुठे गेलेले आहेत ते सुद्धा पाहावं लागणार आहे, कारण भाजपच्या मोठ्या नेत्यांशी त्यांची चर्चा होणार असल्याची माहिती आपल्याला मिळते आणि त्यामुळं ते आता भेटण्यासाठी कोणाला गेलेत का ते सुद्धा बघावं लागणार आहे. परंतु आजची जी भेट असणार आहे ती महायुतीसाठी महत्त्वाची असणार आहे, कारण राज्यामध्ये जागा वाटपांचा फॉर्म्युला आज ठरणार आहे. किती जागा अजित पवार लढणार आहेत, किती जागा एकनाथ शिंदे लढणार आहेत आणि किती जागा भाजपच्या वाट्याला येणार आहेत हे सुद्धा आज निश्चित होणार आहे. आणि त्याचबरोबर राज्यातले इतर मुद्दे, सध्याची सिच्युएशन आणि मागील लोकसभा निवडणुकीमध्ये कोणत्या मुद्द्यांचा फटका बसला होता त्याचा सुद्धा आढावा घेतला जाणार आहे आणि त्याच्यावर कशाप्रकारे उपाययोजना केली जातील. शेतकरी नाराज होते, मराठा आरक्षण आहेत आणि 2-3 मुद्दे आहेत त्यावर सुद्धा चर्चा होणार आहे. परंतु ही जी बैठक होती आत्ता सुरू असलेली सुनील तटकरे यांच्या घरची, ती बैठक संपलेली आहे. अजित पवार आणि सुनील तटकरे दोघेही आता बाहेर पडलेले आहेत. नेमकं कुठे गेलेत हे अद्याप कळू शकलेलं नाही आहे, परंतु महत्त्वाच्या बैठका ज्या आहेत त्या आता थोड्याच वेळामध्ये होण्याची शक्यता आहे. निश्चित रामराजे, तीनही नेते महत्त्वाचे दिल्लीमध्ये आता उपस्थित आहेत. अजित पवार अमित शहांची भेट घेणार आहेत. ही भेट नेमकी किती वाजता होणार आहे आणि जागा वाटपासंदर्भात जर ही भेट असेल तर तिन्ही नेते बैठकीला उपस्थित असतील की केवळ अजित पवार आणि अमित शहांमध्ये चर्चा होणार आहे? बिलकुल 2 प्रकारच्या बैठका होतील. एक अगोदर अमित शहा यांच्यासोबत स्वतंत्र बैठक होईल आणि नंतर तिघांचीही एकत्रितपणे बैठक होईल. आपल्याला जी माहिती मिळाली आहे त्यानुसार नीती आयोगाची बैठक जी असणार आहे ती साधारणतः 5 वाजेपर्यंत असणार आहे आणि 6 वाजता 6 ते 7च्या दरम्यान भाजपची बैठक सुरू होणार आहे. त्यामुळं साधारणतः 5 ते 6 1 तासाचा हा वेळ आहे. त्या दरम्यान ही बैठक होऊ शकते. त्यामुळं पाहावं लागणार आहे की या दरम्यान या बैठका ज्या आहेत त्या सुरू होण्याची शक्यता आहे आणि तिघेही जण म्हणजे की आपापल्या जास्त जागा कशा मिळतील हे पाहणार आहे. त्यामुळे ह्या बैठकाकडे लक्ष असणार आहे. रामराजे, खरं तर तीनही पक्षांनी विधानसभेच्या दृष्टीनं जास्तीत जास्त जागा मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केलेले आहेत. अजित पवार गटाकडून तर 80-90चा आकडा समोर आलेला आहे. आजच्या या बैठकीमध्ये किती जागांची मागणी होऊ शकते, काय माहिती मिळते? बिलकुल 80 जागा मिळाव्यात असे वक्तव्य खाजगी बैठकामध्ये त्यांनी केलेलं आहे. परंतु तेवढ्या जागा मिळतील का हा खरा प्रश्न आहे, कारण सगळ्यात जास्त आमदार आता सध्या भाजपचे आहेत. 105 आमदार आहेत आणि त्याचबरोबर अपक्षसुद्धा सोबत आहेत. त्यामुळे 115च्या आसपास हे आमदार जातात. त्यामुळे तेवढ्या जागा तर भाजपला सोडणं हे सोडावे लागतील. म्हणजेच की विद्यमान आमदारांचा आकडा धरून उर्वरित जे आमदार आहेत त्यांच्या संदर्भामध्ये, उर्वरित ज्या जागा आहेत त्यांच्या संदर्भामध्ये निर्णय घ्यावा लागणार आहे. त्यामुळं अजित पवार यांच्याकडे आता 80 आमदार अजिबात नाही आहेत, कारण त्यांच्याकडे आता 40च्या आसपास आमदार आलेले आहेत. तर त्यावर आणखीन भाजप किती जागा देऊ शकेल? साधारणतः 15 ते 20 जागा देऊ शकेल. परंतु 80 जागा खरंच मिळतील का हा प्रश्न आहे आणि त्यासाठीच बार्गेनिंग जी आहे ती आता केली जाणार आहे. त्यामुळं आजची ही बैठक महत्त्वाची त्यासाठीच आहे की एकनाथ शिंदे यांना किती जागा मिळतात आणि त्याचबरोबर अजित पवार यांना किती जागा मिळतात ते पाहावं लागणार आहे. आणि त्याचबरोबर जे मित्रपक्ष इतर जे आहेत, छोटे छोटे पक्ष आहेत, त्यांनासुद्धा जागा सोडाव्या लागणार आहेत. निश्चित रामराजे, दिल्लीमधल्या या सगळ्या घडामोडींवरती लक्ष ठेवून राहा. तुमच्याकडून अपडेट्स घेत राहू. तुर्तास धन्यवाद. आणखीन एक महत्त्वाची बातमी पाहूयात. राज